क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 25 जानेवारी आपण या हप्त्याचे साप्ताहिक चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण रिव्हिजन स्वरूपात घेतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे हा व्हिडिओ दर रविवारी जे पण या सप्ताहाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतात आपण त्याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर आज पाहूया आपण 19 ते 25 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न. चला आता आपण काल विचारला गेलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. कबड्डी चॅम्पियन्स लीगची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होता ऑप्शन क्रमांक 1, 2 सोनीपत हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला उत्तर होता. आता आपण या हप्त्याचे साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. DRDOने मॅन पोर्टल अँटी टँक गाइडेड मिसाईल MPATGM ची यशस्वी चाचणी कुठे घेतली? तर ती अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. तर हा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. DRDOने मॅन पोर्टल अँटी टँक गाइडेड मिसाईल ची यशस्वी चाचणी महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमध्ये घेण्यात आली. दिनांक कोणती होती? 11 जानेवारी 2026 रोजी. ही 3rd जनरेशनची बनावटीची फायर अँड फॉरगेट मिसाईल प्रणाली आहे. कार्यक्षमता या मिसाईलना टॉप अटॅक क्षमतेच्या प्रदर्शन एका धावात लक्ष्य अचूक वेधता येईल. विकास ही DRDOच्या हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास शाळेने DRDLने विकसित केलेला आहे. ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी परफेक्ट मेडिक्लेम आयुष विमा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर तो मंत्रालय अर्थ मंत्रालय. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय लोकपाल दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो 16 जानेवारीला साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत तिब्बत सीमा पोलीस त्याला आपण काय म्हणतो ITBPचे महासंचालक म्हणजे DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती शत्रुजित सिंग कपूर यांची करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण ITBP बद्दल माहिती पाहूया. भारत तिब्बत सीमा पोलीस त्याला आपण ITBP म्हणतो. ज्याचे महासंचालकपदी आपण आताच बघितलो शत्रुजित सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे केंद्र सरकारने 14 जानेवारी 2026 रोजी त्यांची नियुक्तीचा आदेश दिलेला आहे. पार्श्वभूमी हरियाणा कॅडरचे 1990चे बॅचचे IPS अधिकारी आहेत. कार्यकाळ ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. बदली त्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतली असून प्रवीण कुमार आता सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कपूर यांनी हरियाणा पोलीस महासंचालक DGP म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तर ही त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. सर्वोत्तम AI सोबत भागीदारी करून भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कुठे स्थापन केलं जाईल? तर हा पार्क तमिळनाडूमध्ये स्थापन करण्यात येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर याच डाटावर प्रश्न बेस आहे. भारताच्या पहिला सार्वभौम सॉव्हरीन AI पार्क कुठे स्थापन केला जाणार आहे? तर ही चेन्नई येथे स्थापन केलं जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताच्या पहिला सार्वभौम AI पार्क चेन्नई तमिळनाडूमध्ये तमिळनाडू सरकार आणि सर्वम AI कंपनीद्वारा 13 जानेवारी 2026. गुंतवणूक किती आहे? 10,000 कोटी 5 वर्षात करण्यात येईल. रोजगार निर्मिती 1,000 प्लस रोजगार निर्मिती याद्वारे होणार आहे. मुख्यमंत्री MK स्टॅलिननं या करारावर स्वाक्षरी केली. सर्वम AI कंपनी आणि बेंगळुरू आधारित भारतीय AI कंपनी इंडिया AI मिशन अंतर्गत सॉव्हरीन LLM विकसित करणार आहे. सॉव्हरीन AI म्हणजे काय? देशात विकसित, नियंत्रण आणि वापरली असलेली AI प्रणाली. डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॉडेलवर पूर्ण देशांतर्गत राज्य नियंत्रण करेल. तर ही महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. 2026च्या पर्यावरणातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार डॉक्टर टोबी केअर्स यांना
प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोग CVC म्हणून 16 जानेवारी 2026 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती आहे प्रवीण वैशिष्ट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण CVC बद्दल माहिती पाहूया. प्रवीण विशिष्ट हे CVC म्हणजे दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CVCचा फुल फॉर्म काय आहे? इंग्लिशमध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आपण असं म्हणतोय. प्रवीण विशिष्ट हे बिहार कॅडरचे 1991 बॅचचे IPS अधिकारी आहेत. नियुक्तीची तारीख 16 जानेवारी 2026. कार्यकाळ 4 वर्ष आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. CVC बद्दल माहिती, केंद्रीय दक्षता आयोग आणि 2003 द्वारा वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. स्थापना 1964. भ्रष्टाचार प्रतिबंधक सतनाम समितीच्या शिफारी अनुसार 1962 ते 64 या दरम्यान त्यांनी शिफारिश केलेली होती. आणि मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय आहे नवी दिल्ली इथे. आणखी कार्य काय करतो? भ्रष्टाचार विरोधी तपास करणं याचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर हा मान आर्यन वार्ष्णे यांना मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. भारताच्या 92वा ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णे 21 वयांच्या स्पर्धा आंतरिक मार्गियन मेमोरियल आर्मेनिया इथे झालेली आहे. दिल्लीमधली 8वा ग्रँड स्लॅम. पहिला ग्रँड स्लॅम हे पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी, आपण जे आता डिटेल घेत आहोत. पहिला ग्रँडमास्टर कोण होता? विश्वनाथ आनंद हा पहिला ग्रँडमास्टर होता. पहिला महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर S विजयलक्ष्मी. आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर D गुकेश. तर ही महत्त्वाची माहिती आपले बुद्धिबळ स्पर्धेबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या AI उपलब्ध करून देण्यासाठी पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोणी सुरू करणार आहे? तर तो जिओ कंपनी सुरू करणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता त्यानंतर पुढला प्रश्न, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 2026चा पद्मपाणी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार इलईराजा यांना जाहीर झालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता या पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया. 2026च्या प्रतिष्ठित पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलईराजा यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवला प्रदान करण्यात येईल. पुरस्कार 2 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानचित्र या पुरस्काराचे स्वरूप आहे. वितरण सोहळा 28 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर इथे या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळा पुरस्कार प्रदान केला जाईल. निवड समिती चित्रपट समीक्षक लतिका पडगावकर, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुखथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी या समितीचे निवडचे अध्यक्ष आहेत. इलईराजाचे योगदान, त्यांनी गेल्या 5 दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं असून 7,000हून अधिक गाणी आणि 1500हून अधिक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. त्यांनी इसाग्रॅनी म्हणजे संगीताच्या ऋषी म्हणून ओळखला जाते. यापूर्वी हा पुरस्कार जावेद अख्तर 2024 आणि ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना 2025 यांना देण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती या पुरस्काराबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, विजय हजारे करंडक स्पर्धा कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे? तर तो संघ आहे विदर्भ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, विजय हजारे करंडक स्पर्धेचा मालिकावीर प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ही निवड अमन मोखाटे यांची झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता या स्पर्धेच्या आपण बद्दल माहिती पाहूया. विजेता विदर्भ प्रथमच विजेतापद पटकावलेलं आहे विजय हजारे ट्रॉफीचा. तर हा प्रश्न तुम्हाला येऊच शकतो विद्यार्थी मित्रांनो. उपविजेता सौराष्ट्र. अंतिम सामन्यात विदर्भानं 318 धावाच्या लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या पाठलाग करताना सौराष्ट्राला 279 धावात बाद झाला. विदर्भानं हा सामना 38 धावांना जिंकलेला आहे. महत्त्वाचे खेळाडू, सर्वाधिक धावा अमन मोखाडे विदर्भाचा आहे, 814 धावा यांनी केलेली आहे. सर्वाधिक बळी अंकुर पनवीर सौराष्ट्र 25 बळी
आणि मालिकावीर कोण ठरलेला आहे? अमन मोखाडे हा ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, तरुणांना जगभरात रोजगाराची संधी प्राप्त करून देण्यासाठी कोणत्या राज्याने महिमा संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर तो आपला राज्य महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महिमाच्या फुल फॉर्म काय? महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबॅलिटी अँड ॲडव्हान्समेंट हा महिमाचा फुल फॉर्म आहे. ही संस्था स्थापन करण्याची घोषणा कोणी केली? आपल्या महाराष्ट्र सरकारने केली जानेवारी 2026 मध्ये. पूर्ण नाव महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशील आणि क्षमता संस्था, त्याला आपण महिमा असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. उद्देश राज्याचे तरुण आणि कुशल कामगारांना परदेशातील रोजगाराची संधी मिळवून देणे हा मुख्य उद्देश होता. कार्य, ही संस्था तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण, भाषा ज्ञान, परदेशी जाण्याची आवश्यकता, कायदेशीर प्रक्रियेला मदत करेल. मुख्यालय, या संस्थेच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे असेल आणि ती राज्याच्या कौशल्य विकास विभागाअंतर्गत काम करेल. तर हा प्रश्न महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, तर याचे येण्याचे चान्सेस खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर हे लेह इथे करण्यात आलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सानिया नेहवालनं कोणत्या क्षेत्रातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे? तर ती बॅडमिंटन म्हणून त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सानिया नेहवालनं कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचलेला होता? तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सानिया नेहवालनं कांस्य पदक जिंकलेला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण यांच्याबद्दल माहिती पाहूया. सानिया नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल हिने खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली आहे. आता त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया. अर्जुन पुरस्कार त्यांना 2009 मध्ये मिळालेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना 2009-10 मध्ये मिळालेला आहे. पद्मश्री पुरस्कार 2010 मध्ये आणि पद्मभूषण पुरस्कार 2016 मध्ये त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर तो राज्य आहे आंध्र प्रदेश राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. तर जगातला सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये कुठे? काकीनाडा इथे उभारण्यात येणार आहे. कंपनी कोणती आहे? AM ग्रीन. क्षमता वार्षिक 5 दशलक्ष टन 2023 पर्यंत करण्याचा उद्देश आहे. पहिला टप्पा 1.5 दशलक्ष टन उत्पादन. गुंतवणूक सुमारे $10 अब्ज, अंदाजे 83,000 कोटीचा गुंतवणूक करणार आहेत. उद्घाटन 17 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते मुख्य उपकरणाची उभारणीची सुरुवात झाली. वैशिष्ट्य, हा जगातला पहिला असा प्रकल्प आहे जो जुन्या खत कारखाने फर्टिलायझर कॉम्प्लेक्स पूर्णपणे हरित प्रकल्पामध्ये रूपांतर करेल. तीही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट नुकताच कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर तो अंदमान समुद्रात सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश अंदमान समुद्र इथे सुरू करण्यात आलेला आहे. स्थान नॉर्थ बे, श्री विजयपुरम, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटावर. उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 18 जानेवारी 2026 रोजी करण्यात आलेला आहे. संस्था पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT द्वारा विकसित करण्यात आलेला आहे. पद्धत, खुल्या समुद्रात तरंगत पिंजऱ्यात कॅजेसचा वापर करून मत्स्यपालन केलं जाणार आहे. माशाचे प्रकार, यात प्रामुख्याने सीबास, कोबिया यासारखे उच्च मूल्य असलेले माशाचे उत्पादन घेतलं जाईल. उद्देश, भारताच्या ब्लू इकॉनॉमी सागरी अर्थव्यवस्थेला धोरणाला बळकटी देणे आणि स्थानिक मासेमारांना उत्पन्न वाढवणे याचा प्रमुख उद्देश आहे. महत्त्व,
किनारपट्टीवर मर्यादित मत्स्यपालनानंतर आता भारत खोल समुद्रात आणि अत्याधुनिक मत्स्यपालनाकडे वळत असून असा हा देशातला पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी नुकतीच कोणत्या भारतीय बॉक्सरांची नियुक्ती करण्यात आली? तर तो बॉक्सर आहे आपला भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रजासत्ताक दिनी CRPFचे पुरुष तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिमरन बाला ही अधिकारी पहिल्यांदा CRPF पुरुष तुकडीचं नेतृत्व करणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, दोस्ती 17 हा त्रिपक्षीय तटरक्षक सराव कोणत्या 3 देशांमध्ये आयोजित केला जातो? तर ते 3 देश आहे भारत, श्रीलंका आणि मालदीव, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. दोस्ती 17 हा त्रिपक्षीय तटरक्षक सराव खालील 3 देशांमध्ये भारत, मालदीव आणि श्रीलंका. या सरावाची सुरुवात 1991 मध्ये भारत, मालदीव यात झाली. श्रीलंका 2012 मध्ये यात सामील झाला, ज्यामुळे त्रिपक्षीय सराव बनला. उद्देश हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, समुद्री अपघात किंवा संकटाच्या वेळी परस्परांना मदत करणं आणि तटरक्षक दलामधील तांत्रिक समन्वय वाढवणं. आयोजन हा सराव दर 2 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार देऊन नुकत्याच कोणत्या RPF अधिकाऱ्यांना सन्मान करण्यात आलेला आहे? तर ते अधिकारी आहे चंदना सिंग. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. निरीक्षक चंदना सिंग यांना मिळालेले पुरस्कार, अतिविशिष्ट सेवा पुरस्कार, रेल्वे सुरक्षा दल RPF लखनौ विभाग. उल्लेखनीय कार्य, गेल्या 3 वर्षात 1500हून अधिक मुलांची तस्करी आणि शोषणाहून सुटका. 2024 मध्ये कामगिरी, एका वर्षात 494 मुलांना वाचवलेले आहे, त्यात 152 मुलांच्या सुटका त्यांनी स्वतः प्रत्यक्षी केलेल्या आहे. प्रमुख मोहीम, रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत बाल तस्करी विरोधात यशस्वी लढा. स्थान, लखनौमध्ये चारबाग रेल्वे स्थानक हे त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारतानं कितवे स्थान मिळवलेलं आहे? तर भारताचे स्थान आहे 16वे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारतानं 16वे स्थान मिळवलेलं आहे. या निर्देशांकाची पहिली आवृत्ती 19 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेली संस्था. या निर्देशांकात वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन ने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNU आणि IIM मुंबई यांच्या सहकार्याने विकसित केलेला आहे. देशाची संख्या, एकूण 194 देशाच्या मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. भारताची कामगिरी, भारत 16व्या स्थानावर असून त्यांनी अमेरिकाचे स्थान किती आहे 66वे आणि चीनच्या 68वे स्थान यासारख्या मोठ्या देशांना मागे टाकलेला आहे. निकष निर्देशांक केवळ GDP किंवा लष्करी ताकदीवर आधारित नसून देश आपल्या सत्तेचा वापर नागरिक, पर्यावरण आणि जगाच्या कल्याणासाठी किती जबाबदारीनं करतात यावर आधारित आहे. आता याची आपण जे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स आहे यांची रँकिंग पाहूया. पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे, दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, चौथ्या क्रमांकावर सायप्रस आहे आणि 5व्या क्रमांकावर स्वीडन आहे. आणि भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक 16वा आहे. त्यानंतर आपण पाहूया आता पुढला प्रश्न, ऑपरेशन आर्टिक एन्ड्युअर हा लष्करी सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली ग्रीनलँडने सुरू केलेला आहे? तर हा डेन्मार्क याच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता या सरावाबद्दल आपण माहिती पाहूया. ऑपरेशन आर्टिक एन्ड्युरन्स डेन्मार्क याच्या सहकार्यानं नेतृत्व डेन्मार्क करणार आहे. स्थान ग्रीनलँड. सहभागी नाटोचे सदस्य फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम. मुख्य उद्देश आर्कटिक क्षेत्राची पायाभूत सुविधा संरक्षण आणि कठीण हवामानातली लष्करी सज्जता तपासणे. पार्श्वभूमी, अमेरिकाच्या ग्रीनलँड खरेदी करणाऱ्या प्रस्तावानंतर निर्माण झालेल्या राजनैतिक तणावादरम्यान डेन्मार्क आपल्या सार्वभौम
सिद्ध करण्यासाठी हा सराव सुरू केला आहे. कालावधी हा सराव जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. महत्त्व या सरावातून रशिया आणि चीनच्या आर्कटिकमध्ये वाढत्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता आपण पाहूया पुढला प्रश्न. भारतीय सैन्यातील पहिली पूर्णपणे कार्यरत क्वांटम लॅब कोणत्या राज्यात स्थापन केली आहे? तर तो राज्य आहे आपला मध्य प्रदेश राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. चर्चेत असलेला बेमला नदी सिंचाई परियोजना कोणत्या राज्यात सुरू केला जात आहे? तर तो राज्य आहे आपला महाराष्ट्र राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. बेंबिला नदी सिंचाई परियोजना राज्य महाराष्ट्र राज्य आहे. जिल्हा याबद्दल पण तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. यवतमाळ जिल्ह्यात बांबुळगाव तालुक्यात खडकसावंगा गावाजवळ. नदी बेंबला नदी ही वर्धा नदीची उपनदी असून गोदावरीच्या खोऱ्यात भाग आहे. नुकतीच झालेली चर्चा जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता रिवाइज ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हलला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर नितीन नबीन सिन्हा हे बनलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढला प्रश्न. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 अनुसार भारतीय लष्करीच्या जगात कितवा क्रमांक लागतो? तर 4था क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताचा क्रमांक किती लागतो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये? 4था क्रमांक. अव्वल 3 देश, पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्यावर रशिया आणि तिसऱ्यावर चीन आहे. भारताचा स्कोर 0.1184 हा स्कोर जेवढा 0 जवळ राहील तितकी लष्करी ताकद जास्त. निकष सैन्य संख्या, तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधने, आर्थिक स्थिती आणि भौगोलिक स्थान यासारखे 60हून अधिक घटकावर आधारित आहे. विशेषतः दक्षिण कोरियाच्या 5व्या क्रमांक लागतो. यावर्षी मोठी झेप घेत जपान आणि ब्रिटनला मागं टाकून दक्षिण कोरिया 5व्या क्रमांकावर आलेला आहे. पाकिस्तानचे स्थान याआधी पाकिस्तान 9व्या क्रमांकावर आहे. महत्त्व या निर्देशांकांना अण्वस्त्र विचार न करता केवळ पारंपरिक कन्व्हेन्शनल लष्करी क्षमतावर आधारित हा इंडेक्स आहे. आता त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. कबड्डी चॅम्पियन्स लीग KCLची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ती सोनीपत हरियाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. KCL कबड्डी चॅम्पियन्स लीग हरियाणा राज्यातील सोनीपत येथे आयोजित केली जाणार आहे. ठिकाण स्पोर्ट युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणा राय सोनीपत येथे. कालावधी 25 जानेवारी ते 7 फरवरी 2026 दरम्यान पार पडणार आहे. सहभागी संघ या पहिल्या हंगामात एकूण 8 संघ सहभागी होतील. उदाहरण सोनीपत स्टार, गुरुग्राम क्रूस आणि रोहतक रॉयल इत्यादी. उद्देश हरियाणातील स्थानिक कबड्डी कौशल्याला प्रोत्साहन देणं, खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणं या लीगचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. भारतातील पहिली राज्य निधीकृत BSL-4 म्हणजे बायो सेफ्टी लेवल 4 प्रयोगशाळाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर हे गुजरात राज्य गांधीनगर येथे करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली राज्य निधीकृत BSL-4 प्रयोगशाळा गांधीनगर गुजरात येथे. पायाभरणी 13 जानेवारी 2026 अमित शहा यांच्या हस्ते. विशेषतः भारतातील पहिली राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्याने बायो सेफ्टी लेवल 4 हे लॅब आहे. उद्देश इबोला, निफा यासारखे घातक विषाणूवर संशोधन. अंदाजे खर्च 362 कोटी. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढला प्रश्न. भारतीय आणि जपान तटरक्षक दलाने मुंबईत कोणत्या संयुक्त सराव आयोजित केला? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2 HNS प्रतिसाद सराव. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण या सरावाबद्दल माहिती पाहूया. HNS रिस्पॉन्सिबल डील घातक आणि हानिकारक पदार्थ प्रतिसाद सराव आहे. या ठिकाण मुंबईची किनारपट्टी, अरबी समुद्र. प्रमुख सहभाग भारताच्या ICGS समुद्री प्रदूषण नियंत्रण जहाज, जपानचा
तटरक्षक दलाचे नॅशनल स्ट्राईक टीम NST कालावधी जानेवारीच्या 2026मध्ये. मुख्य उद्देश समुद्राच्या रासायनिक गळती, केमिकल स्पाईल आणि वायू गळती अमोनिया रोखण्यासाठी तांत्रिक सराव करण्यात आलेला आहे. महत्त्व दोनही देशाच्या तटरक्षक दलामध्ये प्रदूषण निवारण कार्यात समन्वय वाढवणं. तर ही महत्त्वाची माहिती या सरावाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, चिप्स टू स्टार्टअप C2S कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर तो मंत्रालय आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. चिप्स टू स्टार्ट कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, आपण त्याला मैत्री असं म्हणतो. नोडल एजन्सी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती मंत्रालय. उद्देश सेमीकंडक्टर क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करणं आणि या क्षेत्रात स्टार्टअपना प्रोत्साहन देणं. लक्ष्य 5 वर्षाच्या कालावधीत 85,000हून अधिक प्रशिक्षित इंजिनियर BTech MTech आणि PhD तयार करणं. कार्यपद्धती, हा कार्यक्रम देशातील 100हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये IIT NITs इतर विद्यापीठांमध्ये राबवला जात आहे. महत्त्व, भारतातील जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी हा इंडिया सेमीकंडक्टर मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता त्यानंतर पुढला प्रश्न, 86वी अखिल भारतीय अध्यक्ष अधिकारी परिषदचे आयोजन कोठे करण्यात आले होतं? तर ही लखनौ येथे करण्यात आलेलं होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार परिषद, ठिकाण लखनौ उत्तर प्रदेशमध्ये, दिनांक 19 ते 21 जानेवारी 2026. आयोजन उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान भवन लखनौ येथे. 4थ्या वेळे याचे आयोजन उत्तर प्रदेशमध्ये होत आहे सर्वात जास्त वेळा. उद्घाटन 19 जानेवारी ओम बिर्ला, हरिवंश नारायण सिंग, आनंदीबेन पटेल आणि योगी आदित्यनाथ याद्वारा. उद्देश आणि मुद्दे, AI तंत्रज्ञानाचा वापर आणि विधानमंडळाची जबाबदारी, लोकशाही मजबूत करणे. समारोप 21 जानेवारी ती ओम बिर्ला यांच्या भाषणाद्वारे. या सभेत अगोदर 19 जानेवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारतीय विधानमंडळाच्या सचिव यांची 62वी परिषद पार पाडली. आणखी माहिती पाहूया आपण. महत्त्व, संसदीय कार्यपद्धती सुधारण्यासाठी राष्ट्रीय चर्चा. परिषदेबद्दल माहिती, ही परिषद 1937 पासून सुरू झालेली, दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात आयोजित केली जाते. 85वी परिषद पटना बिहार येथे झालेली होती आणि 86वी आता उत्तर प्रदेश लखनौ येथे झालेली आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2026 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचे ठरवलेले आहे? तर महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून ठरवलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, दुसऱ्या जागतिक बौद्ध शिखर परिषदचे आयोजन कुठे करण्यात येईल? तर हे नवी दिल्ली येथे करण्यात येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. दुसऱ्या जागतिक बौद्धिक शिखर परिषद येथे नवी दिल्ली भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येईल. दिनांक 24-25 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. आयोजक भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होते. संकल्पना, सामूहिक प्रज्ञा, एकत्रित आवाज, परस्पर सहअस्तित्व, कलेक्टिव्ह विजडम, युनायटेड व्हॉइस आणि म्युच्युअल कोएक्झिस्टन्स. सहभाग, या परिषद जगभरात सुमार 30हून अधिक देशातील 200हून अधिक बौद्ध नेते, विद्वान आणि प्रतिनिधी सहभाग होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारताचं कितवं स्थान आहे? तर भारताचे स्थान आहे 6वा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर आपण याबद्दल माहिती पाहूया. अहवाल एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स प्रसिद्ध करणारी संस्था डेझन शिरा असोसिएट, मुख्यालय शंघाई चीन. भारताची रँकिंग 6वी. एकूण देश चीन, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, भारत, फिलिपिन्स, बांगलादेश इत्यादी. निकष 8 पिल्लर आणि 43 मुद्दे. पहिले 3 देश, चीन पहिल्या नंबरवर, दुसऱ्यावर मलेशिया, तिसऱ्यावर व्हिएतनाम आणि 6व्या क्रमांकावर भारत हा देश आहे. त्यानंतर आपण पाहू पुढला प्रश्न,
नियोबा ग्लोबल सिटी सेफ्टी इंडेक्स 2026 अनुसार 2017 पासून सलग 10 वर्षी जगातलं सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरलेलं आहे? तर ते अबुधाबी ठरलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. नुंबेलो ग्लोबल सिटी इंडेक्स 2026. यूएईची राजधानी अबुधाबी हे 2017 पासून सलग 10 वर्ष जगातलं सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे. या निर्देशांकात अबुधाबीनं 88.9 सेफ्टी स्कोअरसह पहिलं स्थान पटकावलेलं आहे. सातत्य 2017 पासून मध्ये पहिल्यांदा हे नामांकन मिळाल्यापासून अबुधाबीनं आपलं स्थान अडक राखलेलं आहे. सुरक्षेचे कारण: प्रगत तंत्रज्ञान, स्मार्ट पोलीस यंत्रणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि उत्कृष्ट नागरी नियोजन या यशाचे प्रमुख कारणे मानले जातात. इतर शहर: याआधी पहिल्यांदा 10 शहरांमध्ये संयुक्त अरब अमिरातनं इतर शहरांची उदाहरण रास अल खैमी, शारजा, दुबई आणि अजमान याचा समावेश आहे. हे यूएईच्या सुरक्षा व्यवस्थेत यश दर्शवते. तर ही महत्त्वाची माहिती या निर्देशांकाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत एशिया प्रोडक्टिव्ह ऑर्गनायझेशन APO नॅशनल अवॉर्ड कोणत्या संस्थाद्वारा दिला जातो? तर ही नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल NPC याद्वारा देण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. आशिया उत्पादन निर्देशांक AMI 2026 मध्ये 11व्या आशिया देशात यादीत भारतचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे 6वा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. आशिया उत्पादन निर्देशांक एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 6वा. हाँगकाँग येथील डेझन शिरा अँड असोसिएट द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेली या निर्देशांकात एशियाच्या प्रमुख उत्पादक देशाच्या स्पर्धात्मक मूल्यमापन करण्यात येईल. आशिया उत्पादन निर्देशांक 2026चे प्रमुख क्रमवारी: 11 देशाच्या सर्वेक्षणात पहिल्या 5 क्रमांकावर असलेले देश आहेत. प्रथम क्रमांकावर चीन सलग तिसऱ्यांदा, मलेशिया दुसऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे, व्हिएतनाम तिसऱ्या स्थानावर घसरण झालेली आहे, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया. त्याच्यानंतर आहे भारत 6व्या क्रमांकावर. तर हा क्रम तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता आपण पाहूया पुढला प्रश्न. आंतरराष्ट्रीय कायदा आणि अर्थशास्त्रावरील 9वी परिषद आयोजित कुठे करण्यात आली होती? तर ही गांधीनगर गुजरात इथे करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. कलाडी हे GI नामांकन मिळाले दुग्धजन्य उत्पादन कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील उधमपूर येथे आहे? तर ही जम्मू काश्मीर येथे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. नगरपालिका घनकचरा 100% शास्त्रीय प्रक्रिया करणारे उत्तर प्रदेशातील पहिलं शहर कोणते ठरलेलं आहे? तर तो शहर ठरलेला आहे लखनौ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. नगरपालिका घन कचऱ्यावर 100% शास्त्रीय प्रक्रिया करण्याला उत्तर प्रदेशच्या लखनौ शहर ठरलेलं आहे. शिवार सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लखनौमध्ये शिवारी येथील तिसरा कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे शहराने हा टप्पा गाठलेला आहे. क्षमता: या नवीन प्रकल्पामुळे शहराची एकूण कचरा प्रक्रिया क्षमता दररोज 21,000 मेट्रिक टन झालेली आहे. ही शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा जास्त आहे. झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी या कामगिरीमुळे लखनौ आता उत्तर प्रदेशातील पहिलं झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनलेलं आहे. म्हणजे इथे आता उघड्यावर कचरा टाकला जात नाही. प्रक्रिया स्वरूप: गोळा केलेल्या कचऱ्यावर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अशा 2 भागात वर्गीकरण केलं जातो. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत आणि बायोगॅस बनवला जातो आणि अजैविक कचऱ्याचा पुनर्वापर किंवा RDF रिफ्यूज डेराइव्ड फ्यूल मध्ये रूपांतरण करून सिमेंट आणि कागद उद्योगात इंधन म्हणून वापर केला जातो. स्वच्छ भारत मिशन हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवला जात आहे. आता त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 ची मुख्य संकल्पना थीम काय आहे? तर ही संकल्पना आहे अ स्पिरिट ऑफ डायलॉग. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहील. आणि ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कुठे आता सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो? तर डावोस इथे सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न.
टाइम्स हायर एज्युकेशन 2026च्या क्रमवारीनुसार संगणक विज्ञान कम्प्युटर सायन्स विषयात टॉप 100मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोण आहे? तर IIC बँगलोर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठ क्रमवारी 2026मध्ये जगात प्रथम क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे? तर तो विद्यापीठ आहे हार्वर्ड विद्यापीठ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता या रँकिंगबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. टाइम्स हायर एज्युकेशन मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम. एकूण निर्देशांक 18 असतात. भारताची स्थान रँकिंग IIC बँगलोर हे 96व्या क्रमांकावर आहे. टॉप 100मध्ये याने स्थान मिळवलेलं आहे. संगणक विषयात कम्प्युटर सायन्स अमेठी विद्यापीठ 251 ते 300 या श्रेणीमध्ये त्याने स्थान पटकावलेलं आहे. जगातले टॉप युनिव्हर्सिटी, तर पहिल्या क्रमांकावर हार्वर्ड विद्यापीठ USA, दुसऱ्यावर ऑक्सफोर्ड विद्यापीठ UK, तिसऱ्यावर MIT USA. तर ही टॉप 3 विद्यापीठ आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेची मुदतवाढ कधीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याची महत्त्वाची माहिती पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 21 जानेवारी 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अटल पेन्शन योजनेची मुदतवाढ 2030-31 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, सरकारी पाठबळ, केंद्र सरकारच्या योजनांनुसार जनजागृती, क्षमता बांधणी, गॅप फिडिंग, अर्थसहाय्य यासारख्या उपक्रमांसाठी आर्थिक मदत सुरू ठेवणे. नोंदणी सद्यस्थिती जानेवारी 2026 पर्यंत या योजनेत 8.66 कोटीहून अधिक सदस्यांची नोंदणी झालेली आहे. योजनेचं स्वरूप, या योजनेअंतर्गत वयाच्या 60व्या वर्षा पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या योगदानानुसार दरमहा 1 ते 5,000 रुपयांपर्यंत खात्रीची पेन्शन मिळेल आणि 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांना या योजनेत सहभागी होता येऊ शकतो. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी सिरीज येते ती एक्झाम पॉईंट ऑफ तुमच्यासाठी एक प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला येत नसेल तरी पण सांगा विद्यार्थी मित्रांनो, चुकला तरी हरकत नाही. याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून आपल्या नागरिकांना परत भारतात आणण्यासाठी भारतानं सुरू केलेले ऑपरेशनचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमच्यासाठी ऑपरेशन अरुण, ऑप्शन क्रमांक 2 आहे तुमच्यासाठी ऑपरेशन अटल, ऑप्शन क्रमांक 3 आहे तुमच्यासाठी ऑपरेशन अभय आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे ऑपरेशन अजय. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते पण सांगा विद्यार्थी मित्रांनो. कारण की आपण ही सिरीज जो साप्ताहिक रिव्हिजनची सिरीज आहे, ही सिरीज आपण तुमच्यासाठीच घेतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे रिव्हिजन व्हावा म्हणून. हे सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.